10 मिनिटाचा परत गॅप द्यावा लागणार आहे. सेमीफायनल, 2 सेमीफायनल, फायनल आणि 3rd नंबरसाठी मॅच खेळवायचे. टोटल 4 मॅच बाकी आहेत अजून. RS पॅकर्स वर्सेस शिंदे वॉरियर्स. दोघांना पण तटीचा सामना आहे. दोघांना पण जिंकणं गरजेचं आहे. पॉईंट टेबलमध्ये सरस व्हायचं असेल तर दोन्ही संघांना विजय होणे गरजेचं आहे. दोन्ही संघ विजयी होण्यासाठी ही अतितटीची लढत, या प्रीमियर लीग मधला शेवटचा सामना आणि ही अतितटीची लढत आहे. RS पॅकर वर्सेस शिंदे वॉरियर्स. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक रवी आणि स्ट्राईकला आहेत ते महेश माने. मागच्या मॅचला जो जबरदस्त बॅटिंग केलेला असा प्लेयर महेश माने. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते भूषण. पाहूया भूषण आणि महेश माने. महेश माने आपल्या संघासाठी काय करतात. रवी गोलंदाज आहेत. रवी यांचा पहिला बॉल, षटकातील पहिला, वैयक्तिक पहिला, षटकातील पहिला चेंडू. पाहूया रवी हे काय करतात. रवी यांनी टाकलं चेंडू आणि हा पहिला चेंडू. अतिरिक्त धाव, नो बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव संख्या होते 1. पुढील चेंडू रवी यांचा, माराकर महेशने टाकला चेंडू आणि बाउंड्री लाईनला गेलेला चेंडू. नागेश यांनी उत्कृष्ट, ओमकार यांनी उत्कृष्ट असा केलेली फिल्डिंग. पुढील चेंडू रवी यांचा, माराकरती भूषण यांना टाकला चेंडू आणि हा भूषण यांना बॉल काहीसा कळालेला नाही. 2 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या होते 2, बिनबाद 2. पुढील चेंडू रवी यांचा, तिसरा चेंडू षटकातील, मारा करतील भूषण यांना टाकला चेंडू आणि मारला चेंडू काहीसा नैसर्गिक अडथळ्यामुळे आलेला चेंडू. 1 धाव घेण्यात यश आलेलं आहे. या धावसंख्येच्या अखेरीस धावसंख्या होते 3, बिनबाद 3. चौथा चेंडू षटकातील, मारा करतील महेश माने आणि रवी यांनी फेकला चेंडू आणि माने यांनी लगावला, महेश यांनी लगावला चेंडू. 1 धाव संख्येवरती समाधान मारताना. पुढील चेंडू रवी यांचा, मारा करतील भूषण यांनी टाकला चेंडू आणि भूषण यांनी लगावला चेंडू. नैसर्गिक अडथळ्यामुळे आलेला चेंडू. 1 धाव घेण्यास यश आलेलं आहे. धावसंख्या होते 5, बिनबाद 5. शेवटचा, या षटकातील शेवटचा चेंडू, मारा करतील महेश माने यांनी टाकला चेंडू आणि हा अतिरिक्त धाव, वाईट स्वरूपात अतिरिक्त धाव. 1 धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 6, बिनबाद 6. पुढील चेंडू टाकला चेंडू आणि हा पण अतिरिक्त चेंडू वाईट स्वरूपात रवी यांचा. शेवटचा चेंडू या षटकातील, मारा करतील महेश माने आता फेकले चेंडू आणि हा महेश माने टाळला चेंडू आणि हा सीमा रेषे बाहेर षटकार. 6 रन, 6 धावा या धावसंख्येमध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या होते 13. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 13, बिनबाद 13. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत बॉलर नेम गणेश यादव. मारा करतील भूषण. पाहूया गणेश आपल्या संघासाठी काय करतात. वैयक्तिक पहिलं षटक आहे, संघाचा दुसरं षटक आहे. स्ट्राईकला आहेत भूषण यांच्या बॅट झळकते का या मॅच मध्ये. पाहूया भूषण यांना ही मॅच खेळणं गरजेचं आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, मारा करतील भूषण यांनी टाकला चेंडू आणि लगावला चेंडू आणि कॅच स्वरूपात बाद होत आहेत. झेल घेतलेला आहे भूषण यांचा आणि पहिला धक्का, पहिला हादरा शिंदे वॉरियर्सला पहिला हादरा बसतोय. भूषण यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सागर. कॅच घेतली, उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. फिल्डर नेम विजय यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलेला भूषण यांचा. पुढील षटकातील दुसरा चेंडू, मारा करतील सागर, लेफ्ट हँड बॅट्समन आहे सागर. मारा करतील सागर यांना बॉलिंग करतील गणेश. बघूया गणेश आपल्या संघासाठी काय करतात. गणेश यांनी फेकले चेंडू आणि हा मारलेला उंच असा टटावलेला चेंडू, नैसर्गिक अडथळ्यामुळे आलेला चेंडू. 1 धावेवरती समाधान मानतात. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 14, 1 बाद 14. तिसरा चेंडू आणि हा फेकला चेंडू, महेश यांनी लगावला चेंडू आणि हा झेल बाद. ओमकार यांनी उत्कृष्ट असा कॅच घेतलेला आहे, झेल घेतलेला आहे, उत्कृष्ट असा झेल. महेश माने हे काहीसे गडबडताना महेश मानेंची जागा घेण्यासाठी येत आहेत 18 नंबर, जर्सी नंबर 18 सागर. स्ट्राईकला पण सागर आहे, नॉन स्ट्राईकला पण सागर आहे. सागर पुढील चेंडू षटकातील
चौथा चेंडू गणेश यांचा सागर यांना मारा करतील सागर सागर पाहूया आपल्या संघासाठी काय करताना टाकले चेंडू आणि षटकारासाठी हा झेल सुटलेला आहे ओमकार यांच्या हातातून. उत्कृष्ट असा चेंडू होता. ओमकार यांनी याच्या आधीची झेल उत्कृष्ट घेतली होती पण ही झेल घेण्यात अपयश आलेलं आहे ओमकार यांना. पाचवा चेंडू या षटकातील मारा करतील सागर सागर यांनी चेंडू लगावलेला चेंडू एक धावेवरती समाधान म्हणता धावसंख्येत भरवते 16 2 बाद 16. या षटकातील शेवटचा चेंडू मारा करतील सागर काळन. मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली सागर काळन यांना लगावले चेंडू एक धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर होते धावसंख्या होते 17. दोन षटकांच्या अखेरीस 2 बाद 17. योगेश माने कुठे असतील तर इथे संपूर्ण साधे योगेश माने. हॅलो नवीन 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं थांब फोन करतो थांब तुला 2 मिनिटात. वैयक्तिक पहिलं षटकाचं तिसरं षटक ओमकार यांच्याकडून ओमकार यांना लगावला चेंडू सागर काळाने यांनी एक धाव घेण्यात यश आलेला. दुसरा धाव घेतात की पाहूया. दुसरा धाव घेण्यात काही यश आलेलं नाही. एक धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 18. हे हाणामारीचं षटक आहे. 2 षटक शेवटचे हाणामारीचे. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकाला मार्गल सागर आणि हा अतिरिक्त वाईट चेंडू प्लस एक अतिरिक्त धाव 2 संख्येने धावसंख्येत भर होते 20 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू मारा करतील सागर काळन यांना ओमकार यांचा दुसरा चेंडू पाहूया. सागर काळन काय करतात सागर काळन टाकला चेंडू आणि हा टलावलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यात यश आलेले आहे. दुसरी धाव काही घेत नाहीयेत. धावसंख्येत भर होते एक धावेने. धावसंख्या होते 21 2 बाद 21. तिसरा चेंडू षटकातील गोलंदाज ओमकार याने टाकला चेंडू आणि सागर यांनी मारलेला चेंडू एक धाव घेण्यात यश. दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव घेण्यात अंपायर डिसिजन नॉट आउट. 2 धावेने भरवते. धावसंख्येत धाव होत आहेत 23. 3 चेंडू झालेले आहेत षटकातील 23 धावा 2 बाद 23. चौथा चेंडू ओमकार यांचा सागर यांना मारा करतील सागर यांनी टाकलं चेंडू आणि लगावले चेंडू एक धाव घेण्यात यश आले. दुसरी धाव घेतात का बघूया. दुसरी धाव घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा घेण्यात यश आले. 2 धावेने धावसंख्या होते 25 2 बाद 25. पाचवा चेंडू या षटकातील पाचवा ओमकार यांचा आणि ओमकार यांनी टाकला चेंडू उत्कृष्ट असा लगावला चेंडू एक धाव घेण्यात यश आले. दुसरा धाव घेतात का. दुसरा धाव घेण्यात यश आलेलं आहे आणि हे होतात सागर काळन बाद. काहीसे दमलेले काहीसे थकलेले. विशाल वालम यांचा उत्कृष्ट थ्रो. प्लेअर इंजर्ड झालाय जरा कमिटी यांनी हे करेल. एक पण शॉट आहे ना. एक अंपायरचा डिसिजन एक शॉट एकही रन नाही. दुसऱ्या रन वरती आउट झाला होता. शॉट थ्रो कोणी केला होता. विशाल वालम. थ्रो कोणाचा होता. थ्रो अंपायर विशाल वालम यांचा उत्कृष्ट थ्रो होता आणि याच्यावर बाद झालेले आहेत. सागर यांची जागा घेण्यात येते नागेश. सागर यांना बॉल उत्कृष्ट एक धाव कंप्लीट केल्या. दुसरी धाव घेतात का आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. लवेश यांचं गच्चाळ क्षेत्ररक्षण नागेश गच्चाळ क्षेत्ररक्षण लवेश यांचं. विकास गच्चाळ क्षेत्ररक्षण 2 धावा आताच्या. पहिला 0 आहे पहिल्या याच्या आधीच्या 2 धावा. पहिला काहीच नाही था रनआउटला 0 आणि आताची काय सिंगल आहे 2 आहेत 2 रन. हां सागर स्ट्राईकला होता ना 2 धावा काढला ना नॉन स्ट्राईकला सागर. संघाचा चौथं वैयक्तिक पहिलं षटक बॉलर नेम रोहन यांचा षटकातील पहिला चेंडू आणि मारा करतील नागेश. पाहूया नागेश आपल्या संघासाठी काय करतात. हे हाणामारीचं षटक. पहिल्या षटकात बॉल टाकलेला आणि हा वाईट चेंडू. वाईट वरती एक धाव आलेली आहे. धावसंख्या होते 28 3 बाद 28. हाणामारीचं षटक आहे. पहिला चेंडू आणि लगावला चेंडू. नागेशांना काहीच कळालेलं नाही. एक धाव होते स्वरूपात कट स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर होते 29 3 बाद 29. पुढील चेंडू रोहन यांचा सागर यांना. बघूया सागर षटकार मारतात का आणि हा चेंडू फेकलेला चेंडू आणि सागर याने टाळवला चेंडू
एक धाव घेण्यात यश आलेलं, दुसरी धाव घेतात का? 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. दोन संख्येने धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते 31. 3 बाद 31. तिसरा चेंडू षटकातील हाणामारीचं षटक. आतापर्यंत एकही षटकार अजून लगावलेला गेलेला नाहीये. बघूया सागर यांच्या बॅटमधून षटकार येतो का? रोहन यांना बाद करण्यात सागर यांना यश येतं का? आणि हा लगावला चेंडू आणि हा उत्कृष्ट असा विशाल वालम यांचा उत्कृष्ट असा फिल्डिंग, विशाल वालम यांचं क्षेत्ररक्षण, हे उत्कृष्ट होतं. षटकाराचा बॉल त्यांनी अडवलेला आहे. 1 धावेने धावसंख्येत भर होते. 33. 3 बॉल 3 बॉल 33. 1 धावेने धावसंख्येत वाईट बॉल आहे त्याचा. 1 धावेने धावसंख्येत भर होते. 34. 4 बॉल 4 चेंडू शिल्लक आहेत. हे हाणामारीचं षटक आहे. या षटकारात षटकार येतो का बघूया. आणि हा नो बॉल टाकलेला, पुन्हा नो बॉल. 1 अतिरिक्त धावसंख्या 1 धावेने भर होते. अशा टोटल 2 धावेने भर होते. धावसंख्या होते 36. 3 बाद 36. नो बॉल आहे. नो +1 36. 2च चेंडू झालेले आहेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत. 36 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या बोर्ड थोडं एक रनच्या हलताना. रोहन यांचा पुढचा चेंडू मारागती सागर आणि यांना बॉल टाकलेला वाईट. अंपायर डिसिजन वाईट +1. 2 धावा अतिरिक्त आलेल्या आहेत. 1 धाव अतिरिक्त प्लस वाईट, अशा 2 धावा. 38. 4 चेंडू शिल्लक. 2च चेंडू झालेले आहेत या षटकातील. 2 चेंडू शिल्लक झाले आहेत. अजून अतिरिक्त धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. 4 चेंडू 5 चेंडू अतिरिक्त टाकलेत. पुढील चेंडू रोहन यांचा. मारा घरतील नागेश यांना पुढील चेंडू आणि हा टाकला चेंडू. नागेश यांनी टाळवला चेंडू. काहीसा नैसर्गिक अडथळा वाढला चेंडू. 1 धाव घेण्यात यश आलेलं. दुसरा धाव घेतात का? दुसरी धाव घेण्यात येते. विशाल वालम यांच्या गचाळ क्षेत्ररक्षण. 2 धावेच्या अखेरीस धाव संख्या होते 40. 3 बॉल शिल्लक. शेवटच्या षटकातील 3 बॉल चेंडू शिल्लक. पाहूया नागेशांनी टाळवला चेंडू आणि ही कॅच झेल सोडलेली आहे. 1 धाव घेण्यात यश आलेलं. दुसरा धाव घेतात का? दुसऱ्या धावेवरती सागर बाद झालेले आहेत. एकच ना शॉट. 1 रन शॉट. 0 रन. या बॉल मध्ये 0 रन. काहीच नाही. अंपायरचा डिसिजन 1 रन शॉट. दुसरा रनला आउट झालेले. 0 रन. काहीच रन नाही या बॉलला. हाणामारीच्या षटकामध्ये उत्कृष्ट रोहन यांनी आतापर्यंत उत्कृष्ट षटक टाकलेलं आहे. रोहन यांनी एकही षटकार मारण्यात यश आलेलं नाहीये. शेवटचे 2 चेंडू पाहूया. नागेशांना टाळवलं चेंडू. 1 रन धावलेला. दुसरा धावतात का? दुसरा धावण्यासाठी दुसरी धाव नाही घेतलेली आहे. झालेले 41. शेवटचा चेंडू. षटकाराची आवश्यकता. पाहूया षटकारासाठी. आणि हा चेंडू टाळवलेला चेंडू. 1 रन धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतात का? दुसऱ्या धावेवर अंपायर डिसिजन बाद. संघाची धावसंख्या होते है 42. विशाल शिंदे यांनी 42 झालेला आहे. 43 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 43. दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं आहे. पॉइंट टेबल मध्ये जर सरस व्हायचं असेल तर दोन्ही टीमला जिंकणं गरजेचं आहे. थांब ना, 2 मिनिटं थांब. दोन्ही टीम साठी, दोन्ही संघांना हा सामना जिंकणं खूप महत्वाचं आहे. पॉइंट टेबल मध्ये टॉपला येण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं गरजेचं आहे. महेश माने काहीसे आपल्या प्लेयरशी डिस्कशन करताना कसं करायचं, काय करायचं, कुठे लावायचे प्लेयर. रवी गोलप लवेश यांना मार्गदर्शन करताना अशक्य असं काहीच नाही. दोन्ही टीमला जिंकणं शक्य आहे. दोन्ही टीम एकत्र जिंकू शकत नाहीत. एक कोणती तरी टीम जिंकणार आहे. पण
आपलं प्रत्येक फिल्डरने, प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपलं सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे. तसंच बॅट्समननेच जो बाहेर या जे खेळाडू आहेत त्यांनी बाहेर जावं, मैदानाच्या बाहेर बसायचं आहे. जर तुम्हाला लागून प्लेअरला लागून बॉल गेला ना तर पेनल्टी देणार हा, आधीच सांगतोय. टीमचे प्लेअर बाहेर. वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. स्ट्राईकला आहेत विशाल वालम, नॉन स्ट्राईकला आहेत लवेश. नावाजलेले प्लेअर आहेत दोन्ही पण, विशाल वालम आणि लवेश. आले ना बाहेर. प्लेअरनी बाहेर बसायचं आहे, पेनल्टी देणार. प्लेअरनी जर बाहेर बसलं गेलं नाही तर सगळ्या प्लेअरला सूचना करण्यात येते बाहेर बसा. वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं भूषण हे वैयक्तिक पहिला संघाचा पहिलं षटक घेऊन येतात. मारा करतील विशाल यांना पहिला चेंडू फेकला आणि हा नो चेंडू प्लस 1 धाव, 2 धावा. 0 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू लवेश यांना, भूषण यांनी टाकला चेंडू आणि लवेश यांनी टाळला चेंडू. 1 रन धाव घेतलेले कंप्लीट. थोडं अंपायरचा डिसिजन बाद. लवेश यांना अंपायरने बाद दिलेला आहे, बाद घोषित दिलाय, बाद दिलेला आहे. रिव्ह्यूची सिस्टीम नाहीये. अंपायर डिसिजन बाद, रिव्ह्यूची सिस्टीम नाहीये. या आधीच्या टीमला पण रिव्ह्यू सिस्टीम दिलेली नाहीये, त्याच्यामुळे हा रिव्ह्यू सिस्टीमची कमिटी रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. अंपायर रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. लवेश रवी घोलप यांना माहिती आहे रिव्ह्यू सिस्टीम नाहीये. लवेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत रवींद्र घोलप. उत्कृष्ट असा लवेश यांना बाद केलेला आहे. दरवाजा लावा. 1 मिनिट थांबा. अंपायर लवेश यांची जागा घ्यायला आहेत. थ्रो कोणी केला होता आता? कल्पेश. सिस्टीम नाहीये. पुढील चेंडू लवेशच्या जागी हा आला. लवेश आउट झाला. आता रवी. पुढील चेंडू रवी यांचा, विशाल यांना 1 लगावलाय आणि हा डिक्लेअरला 1 होतंय. डिक्लेअर चेंडू 1. पुढील चेंडू भूषण यांचा तिसरा चेंडू. 3 धावा झाल्यात, 1 बाद 3. तिसरा चेंडू भूषण यांचा. मारा करतील विशाल यांना भूषण यांचा चेंडू आणि तयार. भूषण यांनी टाकला चेंडू आणि हा लगावला चेंडू. डॉट चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सचिन यांच्या थ्रू. 45 जर्सी नंबर 45. पुढील चेंडू आणि हा लगावला चेंडू. षटकार, सीमा रेषे बाहेर षटकार. 6 धावा. 6 धाव्याने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9. 4 बॉल 9. शेवटचे 4 बॉल, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू भूषण मारा करतील विशाल यांनी उत्कृष्ट षटकार लगावला होता. भूषण यांनी टाकला चेंडू आणि हा पुन्हा एकदा सीमा रेषे बाहेर षटकार. 6 धावा. 6 धाव्याने धावसंख्येत भर होते 15. 5 बॉल 15. शेवटचा चेंडू षटकातील विशाल यांची बॅट काहीशी तळपलेली आहे. शेवटचा चेंडू षटकातील आणि मारा करतील विशाल लगावला चेंडू आणि हा उत्कृष्ट लगावला चेंडू. 1 धाव घेण्यात यश. दुसरी धाव घेतात का? आणि दुसरी धाव रोखण्यात यश आलेलं आहे शिंदे वॉरियर्स यांना. षटकाच्या अखेरीस धाव संख्या होते 1 बाद 16. जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 18 बॉल 27. महेश माने वैयक्तिक पहिला, संघाचं दुसरं षटक. महेश माने मारा करतील विशाल. पाहूया विशाल काय करतात संघासाठी. महेश याने टाकलेला चेंडू, विशाल याने टाकला चेंडू, कट लागलेला आहे. 1 धावेसाठी सागर काळाने याने अडवलेला बॉल. 1 धाव रोखण्यात यश आलेलं आहे. 1 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 17. 1 बॉल 17. पुढील चेंडू मारा करतील रवी यांना. पुढील चेंडू महेश माने यांचा आणि टाकलेला चेंडू. रवी यांनी लगावला चेंडू षटकारासाठी. 6 धावा. सीमा रेषे बाहेर षटकार. 6 धावा. उत्कृष्ट असा प्रयत्न होता सागर यांचा, परंतु षटकार हा गेलेला आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 23.
एक बाद 23. पुढील चेंडू महेश यांचा मारा करते रवी. रवी याने टाकला चेंडू आणि ही जेल बाद. नागेश यांनी उत्कृष्ट असा नागेशच आहे ना उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. नागेश यांनी उत्कृष्ट झेल. रवी यांची जागा घेण्यासाठी येतात रोहन. महेश यांचा या षटकातील चौथा चेंडू. मारा करतील रोहन. धावसंख्या पाहिजेत 15 बॉल 20 रन. 20 रन रोखण्यात यश येते का बघूया. महेशांना टाकला चेंडू आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 24. पुढील चेंडू महेशांना टाकले चेंडू आणि हा चौकार. 4 रन 4 धावांनी धावसंख्येत भर होते 28. शेवटचा चेंडू अजून पाचवा चेंडू या षटकातील 5 चेंडू आणि टाकला चेंडू आणि हा एक धावसाठी धाव केलेला. एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. एक धावसंख्येत भर होते 29. धावसंख्या होते 29. शेवटच्या चेंडू षटकातील मारा करतील विशाल. पाहूया विशाल या षटकात ठोकतात का आणि महेश माने हा विकेट घेतात का बघूया. अतितडीचा सामना बॅट्समन बॉलर मध्ये आणि महेश माने यांनी टाकले चेंडू आणि हा उंचटा लावलेला चेंडू नैसर्गिक अडथळा चेंडू. एक धाव घेण्यात यश आलेले आहे. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 30. 2 बाद 30. 12 बॉल 12 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. अशक्य असं काहीच नाही आहे. महेश माने यांनी जर ठरवलं आहे ना महेश माने आणि टीमने जर ठरवलं तर रोखण्यात यश येऊ शकतं आणि अक्षरशः जवळजवळ जिंकण्याच्या बॉर्डरवरती असलेली टीम म्हणजे RS. पुढील चेंडू RS पण नाव जबरदस्त आहे RS. पुढील चेंडू नागेश यांचा वैयक्तिक पहिलं संघाचा 3रं षटक आणि नागेश यांनी टाकला चेंडू आणि टटावला चेंडू आणि हा महेश यांनी उत्कृष्ट असा झेल घेतलाय. महत्वाचा फलंदाज बाद केलेला आहे विशाल वालम यांना कॅचच्या स्वरूपात. महेश माने यांनी कॅचच्या स्वरूपात विशाल वालम यांना बाद केलेला आहे. विशाल वालम काहीशी टेन्शन मध्ये. 11 बॉल 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. विशाल यांची जागा घेण्यासाठी येतात ओमकार. नागेश वर्सेस ओमकार. अतितटीचा सामना पाहूया. सामन्यात रंगत येते हळूहळू. एक जबरदस्त असा विकेट बाहेर गेलेला आहे. विशाल वालमच्या स्वरूपात विकेट मिळालेला आहे शिंदे वॉरियर्स यांना. पुढील चेंडू नागेश यांचा ओमकार यांना बघूया. ओमकार यांना नागेश यांनी फेकलेला चेंडू ओमकार यांना आणि हा एक धाव घेण्यात यश आलेले आहे. एक धाव घेतलेला. दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव सुद्धा चोरटी घेण्यात यश आलेलं आहे. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 32. 10 बॉल 10 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 11 धावा. पाहूया काय करतात नागेश आणि ओमकार. नागेश यांनी टाकलेला चेंडू ओमकार यांनी एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेतात का. दुसऱ्या धावाच्या तयारीत परंतु धाव घेण्यास ओमकार यांनी रोखलेला आहे. एक धावेमध्ये धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 33. 9 चेंडू 10 धावा. 9 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. नागेश यांनी टाकलं चेंडू आणि हा वाईट चेंडू. अतिरिक्त धाव दिलेले आहे. 9 चेंडू 9 धावा 34 धावसंख्या टोटल. 3 बाद 34. नागेशांचा पुढील चेंडू आणि लागला चेंडू आणि ही कॅच सोडलेली आहे. कॅच उत्कृष्ट. कॅच विन कॅच सोडलेली आहे. एक धावेने धावसंख्येत भर होते 35. 8 बॉल 8 चेंडू 8 धावा. अतितटीचा सामना. 8 चेंडू 8 धावा. नागेशांना ओमकार यांना बॉल फेकलेला चेंडू. एक धाव घेण्यात यश आलेला. दुसरी धाव घेतात का. दुसरी धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्यात सुद्धा यश आलेला आहे. 2 धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 37. 7 चेंडू 6 धावा. 7 चेंडू 6 धावा. महेश माने फिल्डिंग क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना काहीसे 7 चेंडू मध्ये 6 धावा. RS पॅकर्स जवळजवळ विजयाच्या टप्प्यात आलेली असताना महेश माने रोखतात का पाहूया. शिंदे वॉरियर्स टीम रोखते का आणि पुढील चेंडू टाकलेला चेंडू आणि हा मॅच विन पुन्हा एकदा कॅच सोडलेली आहे. एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. 2 कॅच सोडलेल्या आहेत. मॅच विन एक धावेने धावसंख्येत भर होते 38. 3 बाद 38. 6 चेंडू 5 धावा. अतितटीचा सामना रोखतात का पाहूया. 6 चेंडू 5 धावा. बॉलर नेम प्रफुल.
प्रफुल वैयक्तिक पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन प्रफुल वाघ मारा करतील ओमकार. पाहूया ओमकार आपल्या संघासाठी काय करतात. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. अतिदडीचा सामना सेमीफायनल मध्ये किंवा सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांना विजय होणे गरजेचं आहे. पाहूया पहिला चेंडू प्रफुल यांचा आणि मारा केलेला आहे आणि हा विजयी झालेला संघ आहे आर एस संघ विजयी. पुढील सामने हे सेमीफायनलचे चालू करण्यात येतील. आमचा गोड आवाज कुठे गेलात. गोड आवाज. मॅन ऑफ द मॅच विशाल वालम. मॅन ऑफ द मॅच विशाल वालम दायले का देऊया. विशाल वालम मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचे. विशाल वालम मॅन ऑफ द मॅच. विशाल वालम मॅन ऑफ द मॅच. महेश सकपाळ यांचा आगमन झालेलं आहे तर त्यांचं मंडळ आभारी आहे.